नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सिंपल पंजाबी ड्रेसच्या कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत आणि तेही अगदी सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून तुम्हाला हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच पडणार नाही। परफेक्ट कुर्ती शिवण्यासाठी त्याचं माप व्यवस्थित घेणं सुद्धा गरजेचं असतं। तर अंगावर त्याचं माप कसं घ्यायचं ते आपण पाहूया। उंची मोजण्यासाठी मी पहिले असं व्यवस्थित टेप लावून घेते। नंतर व्यवस्थित ताट उभं राहिल्यानंतर वरच्या बाजूला जो अंक येईल ती आहे उंची। उंची मोजत असताना दोन्ही पाय एकमेकांना जुळवून व्यवस्थित ताट उभं राहायचे आणि त्यानंतरच उंची मोजायची आहे। उंचीनंतर इथं मी आता चेस्ट मोजते। आता टेप जास्त ओढायचाही नाहीये आणि सैलही ठेवायचा नाहीये, अगदी नॉर्मल ठेवायचं आहे। अशा प्रकारे चेस्टचं माप आपल्याला मोजायचंय। त्यानंतर आपल्याला कंबरघेर मोजायचा आहे। कंबरघेर मोजत असताना सुद्धा टेप जास्त ओढायचा नाहीये। आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी थोडंसं किंचितच सैल ठेवलंय। त्यानंतर आपल्याला हिप साईज मोजायची आहे। माझे दोन्ही पाय एकमेकांना जुळवून आहेत आणि मोजत असताना मी किंचितच लूज ठेवलंय। आता आपल्याला मोजायची आहे कट उंची। आपल्याला इथं आता कट किती उंचीचा घ्यायचा आहे तो व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे। कट उंची घेत असताना मी कमीत कमी 17 घेत असते, तर जास्तीत जास्त 20 पर्यंत घेते। पाहीचं सुद्धा इथं मी माप मोजून घेते। पाहीनंतर दंडघेर सुद्धा मोजायचा आहे। तर कुर्ती शिवण्यासाठी आपल्याला एवढी मापं आता पुरेशी आहेत। ड्रेसचं हे कापड आहे, याला गळ्याजवळ थोडंसं वर्क दिलंय, म्हणून आपल्याला पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं कटिंग हे वेगवेगळं करावं लागेल। तुमचं जे कापड आहे ते जर सिंपल प्रिंटेड कापड असेल तर असं मागचा आणि पुढचा भाग एकमेकांवर ठेवून घ्यायचा आणि मग मधोमध त्याची घडी करून तो फोल्ड करून घ्यायचा आणि मी जी मापं पुढे सांगणार आहेत त्या पद्धतीने मापं टाकायची। पण या कापडाच्या पुढच्या भागाला डिझाईन असल्यामुळे मी मागचा आणि पुढचा भाग हा वेगवेगळा करून घेते। कुर्तीची मी जी उंची घेतलेली आहे ती उंची इथं मी टाकून घेते। याला खालच्या बाजूला 1 इंच शिलाई मार्जिन लागेल, तर वरच्या बाजूला अर्धा इंच लागेल। शोल्डर मी इथे घेते 5.5 इंच। गळा रुंदी घेणार आहे 2.5 इंच। बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की नेमका ड्रेस शिवत असताना शोल्डर आणि मुंडा किती घ्यावा। ड्रेसच्या बाबतीमध्ये माझा तर एकच फॉर्म्युला आहे की मी ब्लाऊजसाठी जितकं शोल्डर आणि जितका मुंडा घेत असते, ड्रेससाठी त्यापेक्षा मी अर्धा इंच जास्त घेते। चेस्ट आहे 32, त्याचा चौथा भाग आहे 8 इंच। त्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन प्लस केलं। आता आपल्याला इथे कट उंचीसाठी मार्किंग करायचं आहे। कट उंची मी घेणार आहे 18 इंच, म्हणून इथं मी 18 इंचावर मार्क केलं। इथे मी पहिले छातीचं माप टाकून घेतलं, त्यात मी शिलाई मार्जिन 2 इंच प्लस केलेलं आहे। त्यानंतर आपण कट उंचीसाठी जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला हिप साईज टाकायची आहे। चेस्ट आणि हिपचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप। कमरेचं माप टाकत असताना सुद्धा त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मी प्लस केलं आणि हिप साईजचं माप टाकत असताना मात्र फक्त 1 इंच मी मार्जिन प्लस केलंय। कुर्तीच्या फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हिप साईजमध्ये आपल्याला फक्त 1 इंचच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे। हिप साईजचं आपलं जे माप होतं तेच माप मी खाली सुद्धा टाकलं आणि अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली। पुढच्या भागाचं मार्किंग झाल्यानंतर पुढचा भाग मी कट करून घेतला। मागच्या भागाचं कापड जे आहे ते मधोमध मी फोल्ड करून घेतलेलं आहे। पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार 1 इंचावर दिलेला होता। मागच्या भागाला मुंड्याचा आकार 1.5 इंचावर द्यायचा आहे आणि बाकीचा जो आकार आहे तो तसाचा तसा आखून नंतर कट करून घ्यायचंय। या कापडाच्या गळ्याजवळ जर डिझाईन नसती तर आपण मागचा आणि पुढचा भाग एकाच वेळेला कट केला असता। कट उंचीचं आपण जे मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी इथं मी कट मारते। तसंच आपण कमरेसाठी जिथं माप टाकलेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा कट मारून घ्यायचं आहे। आता आपलं मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे। आता आपण बाह्यांचं कटिंग करूया। बाह्या कट करण्यासाठी इथं मी 4 पदरी घडी करून घेतली आहे। बंद बाजूकडून बाहीची उंची टाकायची आहे, त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन प्लस केलंय। जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तेच माप टाकायचंय। वरतून खाली 3 इंचावर आपल्याला डाऊन करायचंय। बाहीची रुंदी इथं मी घेते 9 इंच। 8.5 इंचच पुरेशी आहे, पण मी मुद्दाम थोडीशी एक्स्ट्राच घेतली आहे। बाहीला मागच्या भागाचा आकार देऊन घ्यायचा आहे, तसंच दंडघेर टाकून ते जोडून घ्यायचंय। आखून घेतलेली बाही आता आपल्याला कट करायची आहे। हे कट केल्यानंतर आपण बाहीचा जो पुढचा भाग आहे त्याला आकार देणार आहोत। बाहीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लगेच मार्क करून घ्यायचंय। आता बाहीचा जो पुढचा भाग आहे त्याला सुद्धा आपल्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे।
बाहीसाठी तुम्ही पेपर कटिंग वापरलं तरी सुद्धा चालेल। या कापडाला इथं मी आता अस्तर जोडून घेतलेला आहे। खालच्या बाजूने अस्तरची जी उंची आहे ती मेन फॅब्रिकपेक्षा थोडी कमी ठेवली आहे। साईडने शिल्लक राहिलेलं जे अस्तर आहे ते सुद्धा मी कट करून घेणार आहे। बाह्यांना सुद्धा मी इथं अस्तर लावून घेतलेलं आहे। बाहीला अगदी नाजूक डिझाइन करण्यासाठी इथं मी त्रिकोणी लेस घेतली आहे। खालच्या बाजूने अंदाजे 1 इंच अंतरावर मी ही लेस लावून घेते। त्यानंतर मी इथं एक कापडाची पट्टी घेतली। आपल्याला खालच्या बाजूने ही पट्टी लावायची आहे। ही 6 इंचाची आहे। आता मी इथं बाही उलट करून घेतली आणि खालच्या बाजूने ही पट्टी अशी अर्धा इंच अंतरावरती लावते। पट्टी जोडून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर दाबटीप सुद्धा द्यायची आहे। ही पट्टी मी 6 इंचाची घेतली आहे, पण तुम्हाला जर ही पट्टी छोटी घ्यायची असेल तरी सुद्धा चालेल। आता बाही सरळ ठेवलेली आहे आणि ही पट्टी आता यावर मी फोल्ड करणार आहे। लेसच्या मधोमध या पट्टीवर मला टीप मारता येईल अशा पद्धतीने ही पट्टी मी फोल्ड करून घेतली आहे आणि यावर एक टीप मारून घेते, म्हणजे या लेसवर जे ट्रायंगल शेप आहेत तेच फक्त वर दिसतील। अशी बाही मी तयार करून घेतली आहे। गळ्याला लावण्यासाठी इथं मी आता कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याची डबल घडी केली आहे। पुढचा गळा आहे 5.5 इंचाचा, म्हणून इथं 5.5 इंचावर मार्क केलं आणि गळा रुंदी आहे 2.5 इंच, म्हणून आडवा टेप ठेवून 2.5 इंचावर सुद्धा मार्क केलं। गळ्याला मी गोलाकार देणार आहे आणि खालच्या बाजूने थोडासा त्रिकोणी शेप सुद्धा करणार आहे। माप टाकून झाल्यानंतर इथं मी गळ्याला आकार देते। गळ्याचे आकार इथे आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकतो। खालच्या बाजूने इथे मला थोडासा त्रिकोणी शेप द्यायचा आहे, म्हणून इथं मी 1 इंचावर मार्क करते आणि या ठिकाणी याला थोडीशी तिरकस रेष ओढणार आहे। गळ्याला जी ऑलरेडी डिझाइन आलेली आहे त्या ठिकाणी थोडासा याच पद्धतीचा आकार आहे, म्हणून त्याला सूट होईल अशा पद्धतीने इथे मी गळ्याचा आकार निवडला आहे। आता मागच्या गळ्याचं माप टाकायचं आहे आपल्याला, म्हणून गळा रुंदी घेतली आहे मी 2.5 इंच। गळ्याची उंची आहे 7 इंच। गळा रुंदी आणि उंची टाकून झाल्यानंतर साईडने आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 इंच कॅनव्हास पेपर शिल्लक राहिला पाहिजे। याच पद्धतीने थोडासा शिल्लकच कॅनव्हास पेपर आपल्याला वापरायचा आहे। मागचा गळा सुद्धा मी गोलच घेणार आहे। गळ्याला आकार दिल्यानंतर 1.5 ते 2 इंचावर आपल्याला पुन्हा आकार द्यायचा आहे आणि हे जे काढलेले शेप आहे हे आपल्याला कट करायचे आहेत। आता एक कापडाचा तुकडा मी इथं घेतलेला आहे। कॅनव्हास पेपर आपल्याला त्यावर जोडायचा आहे आणि साईडला अर्धा इंच शिल्लक कापड ठेवून ते त्यावर फोल्ड करून घ्यायचंय। आता हा मागचा भाग मी इथं घेतलाय, तो फोल्ड करून घेतला। गळा रुंदी आपण घेतलेली आहे 2.5 इंच, म्हणून 2.5 इंचावर इथं मी मार्क करते। तिथे कट मारून घेते। आता या मागच्या भागाची जी सरळ बाजू आहे ती सरळ बाजू मी इथं ठेवलेली आहे। खालच्या बाजूला इथं मी अशा पद्धतीने टेप ठेवते आणि त्याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मार्क करते। आता कॅनव्हास पेपर आपल्याला याला लावायचा आहे, म्हणून आपण जे गळ्याला मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी मी व्यवस्थित ते जुळवून घेते आणि एक टाचणी लावते। गळा रुंदीचं जे 2.5 इंचावर आपलं मार्किंग होतं त्याच ठिकाणी मी व्यवस्थित ते दोन्ही बाजूने ठेवलंय। पहिले दोन्ही बाजूला मी व्यवस्थित टाचण्या लावून घेतल्या। त्यानंतर कॅनव्हास पेपरचा जो सेंटर आहे तो सेंटर आणि कापडाचा सेंटर एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेतले आणि त्याला टाचणी लावली, म्हणजे शिलाई मारत असताना तो जो सेंटर आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही। 1/2 इंचावर आपल्याला सर्वीकडून या गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आपण आधी सेंटरवर मार्किंग करून घेतलं होतं, त्यामुळे कॅनव्हास पेपर जो आहे तो व्यवस्थित सेंटरवरच लागलेला आहे। आता गळ्याचा जो आतला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या गळ्याला अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा हा गळा उलट करू त्यावेळेला तो व्यवस्थित उलट होईल। कट मारल्यानंतर हा गळा व्यवस्थित उलट करून घ्यायचा आहे आणि त्यावर एक टिप मारायची आहे। गळ्याला आपण छोटे छोटे कट्स मारून घेतले होते, त्यामुळे गळा उलट केल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित उलट होतो आणि एकदम फिनिशिंगमध्ये त्यावर टिप मारता येते। मागचा गळा आपला रेडी झालेला आहे। आता आपल्याला पुढचा गळा करायचा आहे। ज्या प्रकारे आपण मागच्या बाजूला कॅनव्हास पेपरचा गळा जोडून घेतला होता त्याच पद्धतीने पुढे सुद्धा लावायचा आहे। याला जी डिझाइन आहे ती आपली दोन्ही बाजूला व्यवस्थित सारखीच आली पाहिजे। जसं मागच्या बाजूला आपण गळा रुंदीचं 2.5 इंचावर माप टाकलं होतं त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी माप टाकून घेतलंय आणि मार्किंग केली आहे। गळ्याच्या खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला सेंटरवर मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे कॅनव्हास पेपर लावत असताना तो व्यवस्थित सेंटरवर आहे की नाही ते आपल्याला समजतं। मार्किंग केलेल्या जागी व्यवस्थित मी कॅनव्हास पेपर ठेवून घेतलाय आणि त्याला दोन्ही बाजूने टाचण्या सुद्धा लावून घेतल्या
त्यानंतर हळूहळू खालच्या दिशेने कापड व्यवस्थित करायचे आणि सेंटरवर परत टाचणी लावायची आहे। आता पूर्ण गळ्यावर आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जसं मागच्या भागाला आपण आतला भाग कट करून घेतला होता तसा आतला भाग कट करायचा आहे। गळ्याला सर्व बाजूने कात्रीने छोटे छोटे कट्स मारायचे आहे आणि त्यानंतर गळा उलट करायचा आहे। गळा उलट करत असताना खालचे जे कॉर्नर आहे त्या ठिकाणी मी पहिले हे उलट करून घेते आणि त्यानंतर वरचा जो भाग आहे तो उलट करून मग त्यावर टिप मारणार आहे। पुढचा गळा सुद्धा आपला रेडी झालेला आहे। आता मागच्या आणि पुढच्या भागाचे दोन्ही शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे। दोन्ही बाजूने अर्धा इंचावर इथं मी शोल्डरला शिलाई मारते। शोल्डर जोडून झाल्यानंतर इथं आपल्याला बाही लावायची आहे। बाहीचं सेंटर असा शोल्डरवर व्यवस्थित ठेवून मी अंदाजे मोजून घेते आणि त्यानंतरच बाही लावायला सुरुवात करते। बाही जोडून झाल्यानंतर त्यावर डबल टिप सुद्धा मारायची आहे। याच पद्धतीने दुसरी जी बाही आहे ती सुद्धा मी लावून घेणार आहे। दोन्ही बाह्या लावून झाल्यानंतर आता आपल्याला कुर्तीला फिटिंग करायची आहे। कटिंग करत असताना आपण हिप साईज जवळ आणि कमरेजवळ मार्क करून घेतलं होतं त्या ठिकाणी मी पुन्हा थोडे कट मारून घेतले। हिप साईजचा जो भाग आहे त्या ठिकाणी इथं मी 1 इंचावर मार्क करते आणि आडवी रेष ओढून घेते। त्यानंतर वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी इथं मी 1.5 इंचावर मार्किंग करते। तर हिप साईज जवळच मी 1 इंचावर मार्क केलं आणि वरच्या साईडला 1.5 इंचावर केलं। दंडघेरा आहे 5 इंच म्हणून इथं मी 5 इंचावर मार्क करते। अशा पद्धतीने मी पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला दंडघेरापासून खालपर्यंत शिलाई मारायची आहे। शिलाई मारत असताना खालचा भाग आणि वरचा भाग व्यवस्थित एकमेकांवर जुळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग सरळ शिलाई मारायची आहे। वरून खाली शिलाई मारत येत असताना आपण हे जे हिप साईजचं मार्क केलेलं आहे त्या ठिकाणापर्यंत शिलाई मारायची आहे। मशीनची सुई मार्किंगवर टेकवल्यानंतर फूट उचलून घ्यायचंय आणि कापड अशा पद्धतीने फिरवायचंय आणि आपण जी आधी शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवर पुन्हा शिलाई मारायची आहे। कटिंग करत असताना आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं पण फिटिंग करत असताना मी मात्र 1.5 इंचावरच फिटिंग करते। आपल्याला हवं असेल तर पूर्ण कुर्ती शिवून झाल्यानंतर सुद्धा आपण त्याला थोडं थोडं फिटिंग करू शकतो। दुसऱ्या बाजूला सुद्धा मी सेमच मार्किंग करते। खाली हिप साईज जवळ मी 1 इंचावर मार्क केलं तर वरच्या बाजूला 1.5 इंचावर मार्क केलं। फिटिंग करत असताना जो मुंड्याजवळचा भाग आहे तो मी व्यवस्थित असा सेट करून घेतला आणि त्यानंतरच त्यावर शिलाई मारते। कमरेजवळ आणि हिप साईज जवळ आपण कट मारून घेतलेले होते ते सुद्धा असे व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि नंतरच शिलाई मारायची आहे। म्हणजे दोन्ही भाग एकमेकांवर व्यवस्थित परफेक्ट बसतील आणि फिटिंग पण परफेक्ट होईल। कमरेपासून आता या मार्किंगपर्यंत मी इथं सुई थांबवणार आहे आणि त्यानंतर मशीनचं फूट उचलून कापड फिरवून वरच्या बाजूला येणार आहे। मला हवं असेल तर ही शिलाई तुम्ही थोडंसं साईडला सुद्धा मारू शकता पण मी ही शिलाई त्याच शिलाईवरून घेते। अशा पद्धतीने कुर्तीची फिटिंग केल्यामुळे आपण साईडला कट करत असताना सुद्धा तो व्यवस्थित होतो। साईडला कट तयार करण्यासाठी आता हा जो खालचा भाग आहे तो अशा पद्धतीने अर्धा इंचावर मी फोल्ड करून घेतला। 2दा फोल्ड केलेला आहे आणि इथं मी थोडीशी शिलाई मारते। त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही पट्टी डबल फोल्ड केली आणि पुन्हा शिलाई मारली। याच पद्धतीने आपल्याला वरपर्यंत शिलाई मारत यायचंय। पट्टी फोल्ड करत असताना ती व्यवस्थित आडवं कापड घेऊनच फोल्ड करायची आहे, तिरकस नाही घ्यायचं। आता इथे वर आल्यानंतर हे कापड पहिले असं व्यवस्थित मोकळं करून घ्यायचंय। इथे ही पट्टी फोल्ड करत असताना ही जी शिलाई आहे त्या शिलाईपर्यंत आपल्याला हे पहिले असं दुमडून घ्यायचंय आणि मग दुसऱ्यांदा फोल्ड करायचंय। आता वरपर्यंत आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। इथे मशीन थांबवून मी फूट उचलून घेतलेला आहे आणि कापड फिरवलंय। आडवी टीप मारण्या अगोदर या साईडची ही जी पट्टी आहे ही सुद्धा शिलाईपर्यंत फोल्ड करून घ्यायची आहे। या ठिकाणी कापडाला फुगा पडू द्यायचा नाहीये। दोन्ही साईडच्या पट्ट्या अशा व्यवस्थित सरळ ठेवायच्या आहे आणि त्यानंतर यावर शिलाई मारायची आहे। आता मशीनचं फूट उचलून मी कापड पुन्हा फिरवून घेतलेलं आहे आणि आपण आधी ज्याप्रमाणे पट्टी फोल्ड करून शिलाई मारली होती त्याचप्रमाणे ही पट्टी मी फोल्ड करते आणि खालीपर्यंत शिलाई मारून घेणार आहे। आपण जर व्यवस्थित फिटिंग केली असेल तर हा कट तयार करत असताना आपल्याला कोणताच प्रॉब्लेम येत नाही। ड्रेसला फिटिंग करण्याची मी जी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर ड्रेसचा हा जो कट आहे तो सुद्धा असाच व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार होतो। आता मागच्या बाजूला आपण या कुर्तीला टक्स करणार आहोत। त्यासाठी फिटिंग पासून मी इथं 4 इंचावर मार्किंग करून घेते
ड्रेसचा हा जो कट आहे त्याच्या वरच्या बाजूलाच आपल्याला हा टक्स करायचा आहे। अंदाजे 9 ते 10 इंचावर इथं मी मार्किंग करून घेते, खाली आणि वर सुद्धा। दोन्ही बाजूला आपल्याला एका लाईनमध्ये येईल याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय आणि खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत शिलाई सुद्धा मारायची आहे। या कुर्तीच्या कटिंगमध्ये किंवा फिटिंगमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्यात का? आणि या बाबतीमध्ये जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंट करू शकता। कुर्ती कटिंग आणि स्टिचिंगची माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी शिवली ते सुद्धा नक्की सांगा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करून ठेवा। या ठिकाणी गळ्याला मी हात शिलाई करणार आहे। खालच्या बाजूची ही जी पट्टी आहे ती ऑलरेडी फोल्ड केलेली आहे आणि परफेक्ट अशी कुर्ती रेडी झालेली आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।